आपल्या ग्रेट लेडी रेखा मॅडमला पहिल्यांदा धन्यवाद सांगते. बोलण्याची एवढी आपल्याला सवय नसती, पण रिझल्ट सांगायचं असेल तर आमचे सासरे 85 वर्षाचे आहेत बघा. त्यांना ब्लॉकेजेस होते, पण जुनी माणसं कसे हॉस्पिटलमध्ये सहसा जात नाही, त्यांना गोळ्या औषधं वगैरे त्यांना आवडत नाही जायला. पण त्यांना हार्टचा अटॅक आला, 85 वर्षाचा प्लस पण येते. तर त्यांना अटॅक आला आणि मग आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तर डॉक्टर म्हणले की आता त्यांना गोळ्या औषधं सूट होऊ शकत नाही, कारण की त्यांचं वय खूप जास्त आहे आणि ऑपरेशन पण त्यांचं एवढं सक्सेसफुल होणार नाही. त्यांना स्पेसमेकर बसवायला सांगितलं होता. तर म्हणले तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही घरी जा आणि त्यांची सेवा करा. तर नंतर थोडंसं आम्ही डिसिजन घेतलं की सर पेसमेकर तुम्ही तरी पण बसवा, कारण की हार्टबीट त्यांचे फक्त 30% चालू होते. ते म्हणले ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो. त्यांनी पेसमेकर बसवलं आणि नंतर आम्ही त्यांना घरी घेऊन गेल्यानंतर त्यांचे 3 महिन्यानंतर अशी हालत झाली की ते पूर्ण बेड रेस्ट होते. त्यांना आम्ही काय बोललेलं समजत पण होतं आणि सगळे वॉशरूममध्ये बाथरूम आणि सगळे टॉयलेट सगळे जागेवरच त्यांचे 3 महिने चाललं होतं आणि त्यांच्या पाठीला पण जखमा सध्या, कारण की ह्या अंगावर त्या अंगावर त्यांना होतच येत नव्हतं बिलकुल. मग मला प्रश्न पडला की आता काय करायचं, कारण की डॉक्टर तर म्हणले ह्यांना कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक सूट होऊ शकत नाही, वय जास्त झाले त्यांचं, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषधं त्यांना सूट होणार नाहीये. तर मला प्रश्न पडला की आता कसं करायचं. तर मी किरण तोंडे मॅडम यांच्या टीममधून आहे आणि त्या मॅडम माझ्या बालपणीची मैत्रीण आहेत. तर त्या रोज स्टेटस ठेवायच्या. ज्यावेळेस ते रोज स्टेटस ठेवायचे त्यावेळेस मला आवश्यकता नव्हती, मी म्हणायची की काय ना मॅडम रोज नाही का आजारी व्यक्तीचे स्टेटस ठेवतात. पण ज्यावेळेस मला त्याची गरज वाटली तर मी त्यांना कॉल केला की मॅडम माझ्या सासऱ्यांना असं झालेलं आहे, तर तुम्ही मला त्याच्यामधून काही मार्गदर्शन कराल का. तर मॅडम म्हणल्या नक्कीच. तर त्यानंतर त्या स्वतः आल्या, आपले राहुल सर पण आमच्या घरी आले, शिवाजी सर पण आमच्या घरी आले. त्यांनी स्वतः आमच्या सासूसांना बघितलं, त्यांची विचारपूस केली आणि त्यांचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी आम्हाला अमृत आणि आरतोजी दिलं. तर तुम्हाला सांगण्यास मला खूप आनंद वाटतो. आणि माझे इथे नातेवाईक पण आहेत बघा भरपूर, त्यांनी आमच्या सासऱ्यांना पाहिलेले की त्यांची कशी तब्येत होती आणि आपल्याला अमृत ज्यूस दिल्यानंतर फक्त 1च महिन्यामध्ये म्हणजे 15 दिवसामध्येच त्यांना एका बॉटलमध्ये इतका फरक पडला. ते उठून स्वतः चालायला पण लागले, ते वॉशरूमला पण जाऊ लागले, ते भरपूर जेवण पण करू लागले. कारण की त्यांचा असा हाल झाला ना की रोज जे आपण मरतो ना त्यांच्या गोष्टी वगैरे व्हायच्या नवरा बायकोच्या, तिने आपण उद्या जाणार आहे, माझं काही खरं नाही आहे. नवरा बायकोच्या ज्या अशा गोष्टी होत्या ना तर त्या माझ्या कानावरती खूप वाईट वाटायचं मला ऐकून ते. पण खरंच धन्यवाद की किरण मॅडम माझ्यापर्यंत देवासारख्या आल्या आणि त्यांनी मला ते अमृत ज्यूस दिलं. खरंच ते अमृतच आहे सर, कशाचे पण प्रकारचे साईड इफेक्ट त्यांना झाले नाही आणि खूप आनंदाने ते नाही का एकच बॉटलमध्ये तो माणूस उठून उभा राहिला आणि सगळं स्वतःचे कामं पण स्वतः करू लागला. तर खूपच धन्यवाद. आणि असे खूप सारे माझे म्हणजे मी नंतर मी स्वतःच रियाजला जॉईन झाले, कारण की रिझल्ट खूप चांगला आल्यानंतर मी स्वतः जॉईन पण झाले. आता बोलते मला 4-5 महिना रियाजमध्ये आहे आणि मी टीम मॅनेजर म्हणून आपल्या कार्यरत आहे. आणि भरपूर लोकांचे 7 ते 8 लोकांचे रिझल्ट आहे माझ्याकडे, पण ते नक्की त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. आता ते थोडेसे कमी आलेले आहे तिथे, पण नक्की ना ते सगळं सांगा, कारण की पूर्ण होत आहे. पण सगळ्यांना रिझल्ट आले असते, एकही व्यक्ती नाही आहे की त्यांना रिझल्ट आलेले नाही आहे. 1 ते 2 बॉटलमध्ये त्यांना रिझल्ट आलेले आहेत. आणि तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा खूप छान ह्याच्या वाटचालीसाठी. आणि खरंच अमृत ज्यूस खरंच अमृत आहे, विश्वास ठेवा. आणि ही संधी आलेली आपल्याला आहे नाही का पुढे जाण्याची, आणि त्याचं धाडस पण करा. चालते, धन्यवाद. तर आता आपले रिझल्ट झाले, ते झाले. आता सगळ्यांनी प्लीज शांतते पद्धतीने खाली बसा.